बाहेर बाल्कनीमध्ये गेलं आणि आजूबाजूला बघितलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. कारणच तसं आहे, वातावरणच असं आहे. सुरेख वातावरण आहे. बाहेर धो पाऊस पडतो आहे. पानं फुलं बहरलेली आहे. हिरवीगार झाडं बघून मन कसं आनंदी होऊन जातं. त्याचबरोबर थंडगार वारा आणि अगदी सुंदर असा मातीचा सुगंध. हा हा हा, इतकं प्रसन्न वातावरण असताना घरातली लोकंसुद्धा अगदी गरमागरम काहीतरी खायला पाहिजे म्हणून सारखी फरमाईश करत असतात. कोणी म्हणतं भजी कर, कोणी म्हणतं पकोडे कर, कुणाला बटाटे वडे खायचे असतात, तर कुणाला मिरची भजी खायची असतात. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त खमंग कुरकुरीत अशा आळू वड्या बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किती बेसनपीठ घ्यायचं, पानं किती घ्यायची, बेसनपीठ कसं लावायचं पानांना, हे अगदी व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. मी ना गावाला जत्रा होती म्हणून आत्याच्या घरी गेले होते आणि आत्याने घरासमोर आळूची पानं लावलेली होती. भरपूर पानं आलेली होती. मग मी आत्याला म्हटलं की मला थोडीशी आळूची पानं दे ना, आणि आत्याने पण पटकन आळूची पानं काढून दिली मला. तीच ही फ्रेश पानं आहेत अगदी. ती मी मागून पुढून अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी गावरान आळू आहे. अशी पानं घ्यायची. याच्या वड्या आहेत ना अगदी मस्त होतात, चवदार होतात. आळूची पानं धुवून झालेली आहेत. आता आपण पुढची स्टेप करूया, ते म्हणजे मसाला तयार करूया. हिरवं वाटण. यासाठी मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2. हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 2च घेतलेल्या आहेत. कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि आता आपण मिक्सरला फिरून घेऊया आणि हिरवं वाटण तयार करूया. हे वाटण आपल्याला बेसनपीठामध्ये टाकायचं आहे. आता मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपण बेसनपीठ घेऊया. जवळजवळ 17 ते 18 पानं आहेत आळूची. त्यासाठी मी 3 वाटी बेसनपीठ वापरणार आहे. आणि याच्यामध्ये आळूच्या वड्या अगदी मस्त कुरकुरीत होण्यासाठी ज्वारीचं पीठसुद्धा टाकणार आहे. पाऊण वाटी ज्वारीचं पीठ आपण याच्यामध्ये टाकूया. आता यामध्ये बाकीचेही मसाले टाकूया. हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा भरून. त्याचबरोबर जिरे पावडर आपण 1 चमचा टाकूया. धने पावडरही मी 1 चमचा भरून टाकणार आहे. पाऊण चमचा मी याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकूया आपण 1 चमचाभर. आणि हिरवं वाटण आपण मिक्सरमध्ये जे तयार केलं होतं ना, ते आता याच्यामध्ये टाकूया. या हिरव्या वाटणानेच आहे ना वड्या अगदी चविष्ट होतात. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मी. त्याचबरोबर चिमूटभर सोडासुद्धा टाकूया. 1/2 टीस्पून सोडा टाकलेला आहे. आता मी याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी टाकणार आहे. चिंच आणि गूळ मी 15 मिनिटासाठी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं. चिंच मऊ झालेली आहे आणि गूळही विरघळलेला आहे. आता हे पाणी आपण गाळून घेऊया. तुम्हाला गोड आंबट किती आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गूळ चिंच टाका. मी 3 चिंचुका निघतील एवढी चिंच घेतली होती आणि गुळाचा अगदी लहानसा तुकडा घेतला होता. म्हणजे लिंबाची चतकोर फोड असते ना, तेवढाच गुळाचा तुकडा घेतला होता. आणि ते दोन्ही साहित्य कोमट पाण्यामध्ये भिजवलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया. सर्व साहित्य अगदी चांगलं मिक्स करून घेऊया. आणि पाणी आपल्याला बेताने टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळायचं. पीठ अगदीच पातळ करायचं नाही आपल्याला, कारण पानांवरती आपल्याला हे बेसनपीठ लावायचं आहे. त्यामुळे हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. घट्ट पण तरी मऊ झालं पाहिजे असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता बेसनपीठ अगदी घट्ट असं मी मळून घेतलेलं आहे. आता हातानेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया. बेसनपीठ असं भिजवलं ना की हे अगदी व्यवस्थित पानांना लागतं. तुम्ही जर खूप पातळ केलं तर ते पानांना नीट लागत नाही, पानाच्या खाली ओघळून जातं. आणि खूप घट्टही नाही करायचं, त्याने वड्या खूप कोरड्या कोरड्या लागतात खायला आणि कुरकुरीतही होत नाही. म्हणून अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे पानांवरती लावायला घेऊया. आळूची पानं आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ती आता थोडीशी कोरडीही झालेली आहेत. जर कोरडी नसेल झाली तर तुम्ही ती पुसून घ्या, कारण बेसनपीठ अगदी व्यवस्थित लागायला हवं यासाठी पानांवरती पाणी नको आहे. एका पानाला बेसनपीठ लावलं की त्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं आणि पान उलटं करायचं आणि त्याच्यावरती बेसन लावायचं. म्हणजे आपण जेव्हा रोल करतो ना तेव्हा ते पान सरळ होतं. एकावर एक तुम्ही 3 ते 4 पानं लावू शकता. कोणी 2ही लावतं, कोणी 4 लावतं, कोणी 5 लावतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेसनपीठ किती लावायचं आणि पानं किती घ्यायची हे ठरवा. मी 4 पानं घेतलेली आहेत. त्याच्यावरती अगदी व्यवस्थित पसरून बेसनपीठ लावते आहे.
4 पानं घेऊन अगदी व्यवस्थित पसरून बेसन पीठ लावलं ना तर वडी खाताना आहे ना दोन्हीची चव आपल्याला लागते. म्हणजे पानाचीही चव लागते आणि बेसनाचीही चव लागते. काही काही जण काय करतात 2च पानं घेतात आणि त्यांना भरपूर बेसन पीठ लावतात. मग वडी खाताना आहे ना ती बेसनाची चव लागते, पानांची चव लागत नाही. आणि काही काही जण काय करतात 5 ते 6 पानं घेतात आणि त्याला एकदम थोडंसं बेसन पीठ लावतात. मग पानांची चव लागते, बेसनाची चव लागत नाही. म्हणून असं नाही करायचं, दोन्हीचीही चव आपल्याला लागायला हवी. म्हणून मी 4 पानं घेतली आणि त्याला पसरून अगदी व्यवस्थित बेसन पीठ लावलं. आता एक रोल आपण तयार करून घेतलेला आहे. आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही पानांना बेसन पीठ लावूया आणि रोल तयार करून घेऊया. अळूच्या पानांचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत. पोटाच्या अनेक तक्रारींवर अळूची पानं फायदेशीर ठरतात. यात असणारं फायबर मेटाबॉलिझमला सक्रिय करतं, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. म्हणूनच अळूच्या पानांचं सेवन आठवड्यातून एकदा तरी नक्की करा. याची हाटीव भाजीसुद्धा खूप छान होते. तसेच ज्यांना तळलेल्या वड्या खायच्या नसतील त्यांनी फोडणीच्या वड्या करा, त्याही खूप मस्त लागतात. बरेच जण डाएट करत असतात, त्यामुळे त्यांना तळलेले पदार्थ खायचे नसतात. यावेळी काय करायचं, या उकडलेल्या ज्या वड्या आहेत ना त्या कट करायच्या आणि त्याला फक्त फोडणी द्यायची जिरी मोहरी टाकून आणि तशा वड्या खायच्या. त्याही अगदी छान लागतात. तळायलाच पाहिजे असं काही नाही आहे. पण अळूची पानं तुम्ही नक्की आठवड्यातून एकदा खात जा, खूप औषधी आहेत. आता सर्व पानांना आहे ना मी बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बेसनपीठ चिकट असतं, त्यामुळे ते भांड्याला चिटकून बसतं. मग मी स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने बेसनपीठ काढलेलं आहे. आणि बघा भांड्याचं सगळं बेसनपीठ या स्पॅच्युलाच्या साहाय्याने पटकन निघालेलं आहे. हातही चिकट होत नाही, काहीही नाही आणि बेसनपीठसुद्धा वाया जात नाही. बघा तुम्ही, भांडं अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट झालेलं होतं प्रमाण. बेसनपीठ जेवढं घेतलं होतं ना ते सगळ्या पानांना लावून झालेलं आहे. आता याचासुद्धा आपण रोल तयार करूया. सगळ्या पानांना आपण बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आणि रोलही करून घेतलेले आहेत. आता ही शेवटची 4 पानं राहिली होती, त्याचाही आपण रोल तयार करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता सर्व रोल तयार झालेले आहेत. आता हे आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत. मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये. पाणी गरम झाल्यानंतर या पातेल्यावरती आपण ही चाळणी ठेवायची आहे आणि या वड्या उकडून घ्यायच्या आहे. 20 ते 25 मिनिटे आपल्याला या वड्या उकळायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, पाणी उकळत राहिलं पाहिजे अशी आपल्याला फ्लेम ठेवायची आणि 25 मिनिटे वड्या उकळायच्या. आता 25 मिनिटे झालेली आहेत, आपण बघूया. आणि वड्या शिजल्या आहेत हे कसं ओळखायचं, तर चाकू घ्यायचा आणि तो वड्यांमध्ये टाकायचा. चाकू बाहेर काढल्यानंतर त्याला बेसनपीठ लागलेलं नसेल तर समजायचं वड्या शिजलेल्या आहेत. आता मी बघा चाकू टाकलेला आहे आणि बेसनपीठ अजिबात लागलेलं नाही आहे, म्हणजे वड्या परफेक्ट शिजलेल्या आहेत. जर चाकूला बेसनपीठ लागलं तर तुम्ही आणखीन 5 मिनटं वड्या ह्या उकडून घ्या. आता आपल्या वड्या ह्या उकडून झालेल्या आहेत, त्या मी घेते काढून. थंड झाल्यानंतर आपण त्या कट करायच्या, म्हणजे अगदी परफेक्ट साईज मिळते आपल्याला वड्यांची. तुम्ही जर गरम गरम असताना कट केले ना तर वड्या तुटू शकतात, त्यामुळे गोल साईज मिळत नाही. तुम्ही बघू शकता वड्या या थंड झालेल्या आहेत, त्यामुळे चाकूने अगदी व्यवस्थित कट होत आहेत. आणि तुम्ही बघू शकता अगदी चांगला आकार आलेला आहे वड्यांना. बेसनही अगदी व्यवस्थित आतमध्ये लागलेलं आहे. बघा तुम्ही, अगदी गोल आकाराच्या वड्या या कट झालेल्या आहेत. पानं आणि बेसनपीठ अगदी व्यवस्थित दिसतं आहे, एकसारखं दिसतं आहे, म्हणजे खाताना सुद्धा वड्या चवदार लागतात. आता या सर्व वड्या आपण कट करून घेऊया आणि नंतर तळून घेऊया. मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर या वड्या आपण त्याच्यात सोडायच्या आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. सध्या मी 2च रोल घेतलेले आहेत, त्या 2च रोलच्या वड्या तळणार आहेत. बाकीच्या थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. या वड्या आहेत ना आठवडाभर चांगल्या टिकतात. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बाहेर काढायच्या फ्रीजमधनं. 10 ते 15 मिनिटे आधी बाहेर काढायच्या आणि नंतर त्या तळायच्या. तुम्ही एकदम अशा पद्धतीनं अळूच्या पानांचे रोल करून ठेवू शकता आणि आठवडाभर तुम्ही अळूच्या वड्या खाऊ शकता. खराब होत नाही, काहीही नाही. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मी वड्या त्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता अळूच्या वड्या अगदी चांगल्या झालेल्या आहेत. काही वेळा काय होतं, अळूच्या वड्या तेलामध्ये सोडल्या ना की त्या लगेचच सुटून जातात, मोकळ्या होऊन जातात. त्याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये ना सोडा जास्त पडलेला असतो. त्यामुळे ना अळूच्या वड्या करताना बेसनपिठामध्ये जास्त सोडा नाही टाकायचा, अगदी किंचितसा टाकायचा. जर सोडा जास्त पडला ना की मग या अळूच्या वड्या फिसकटून जातात, अगदी गोल आकाराच्या होत नाही आणि त्या मोकळ्या सुट्ट्या होऊन जातात. म्हणून सोडा आपण कमी प्रमाणात टाकायचा. आता अळूच्या वड्या तळून झालेल्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं बाकीच्याही वड्या तळून घेऊया. तर बघितले ना तुम्ही, अळूच्या वड्या अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं अळूच्या वड्या नक्की बनवा
आणि तुम्ही बनवलेल्या वड्या कशा झाल्या आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार, कारण झाल्याच आहेत वड्या इतक्या खमंग आणि कुरकुरीत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.